नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ताचा अत्यंत महत्वाचा टॉपिक संभाव्यता. आता संभाव्यताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? प्रोबॅबिलिटी. म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर संभाव्यता. आता भरपूर भरती करणाऱ्या मुलांना हा टॉपिक जे आहे तो अवघड जातोय. तर हा टॉपिक आज आपण बघणार आहे. आता संभाव्यता म्हणजे काय? संभाव्यता म्हणजे काय? तर घटना घडण्याची शक्यता. संभाव्यता म्हणजे काय? तर घटना घडण्याची शक्यता. आता घटना घडण्याची शक्यता हे कोणत्या सिम्बॉल दर्शवतात? एन ऑफ ई इन ब्रॅकेट ई म्हणजे तुमचं घटना घडण्याचं सिम्बॉल आहे. आणि घडलेली घटना म्हणजे घडलेली घटना दर्शवण्यासाठी तुम्हाला एन ऑफ इन ब्रॅकेट यस हे तुम्हाला घटना दर्शवते. मग त्याच्यानंतर काय आहे? तुमचं सूत्र काय होत आहे? संभाव्यताचं सूत्र एन ऑफ ई अपॉन एन ऑफ यस. हे काय तुमचं सूत्र झालं. एन ऑफ ई म्हणजे काय? तर घडणारी घटना किंवा घडण्याची शक्यता. घडण्याची शक्यता. एन ऑफ ई म्हणजे घडण्याची शक्यता. एन ऑफ यस म्हणजे घडलेली घटना. मित्रांनो, या चॅप्टर मध्ये आपण बेसिक बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न येतात. एक नाणे फेकले असता दोन छापे पडण्याची संभाव्यता किती आहे? एक नाणे फेकले असता काटा पडण्याची संभाव्यता किती आहे? त्यासाठी आपण आज या चॅप्टर मध्ये काय बेसिक बघणार आहोत. तर बघा, आता संभाव्यताची किंमत काय असते? 0 ते 1 च्या दरम्यान येत असते. म्हणजे 0 ते 1 च्या दरम्यान म्हणजे किती? तर 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि 0 ते 1 च्या दरम्यान म्हणजे ही किंमत तुमची नेहमी उत्तर 1 असते. किंवा असं उत्तर येत असतं 2/3 किंवा 5/6 असं उत्तर येत असतं. आणि असं उत्तर आल्याच्या नंतर तुम्हाला जर पर्सेंटेज मध्ये जर विचारलं तर काय करायचं? त्याला गुणिले 100 करायचे. म्हणजे तुमचं उत्तर पर्सेंटेज मध्ये येऊन जाईल. आता त्याच्यानंतर जे एन ऑफ एस असतं म्हणजे घडलेली घटना हे काय कशामध्ये ठेवायचं? तर छेदात ठेवायचं. म्हणजे आपलं सूत्र कसं आहे? एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस म्हणजे नेहमी घडलेली घटना काय करायची? छेदामध्ये ठेवायची. तर आपण बघूया आता बेसिक. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात त्यानुसार आपण बेसिक घेणार आहोत. आता एक नाणे फेकले असता एक नाणे फेकले असता एन ऑफ एस किती येईल? म्हणजे एक नाणे फेकले असता तो काय पडेल? एकदा छापा पडेल किंवा एकदा काटा पडेल. मग आपण ते लिहून घेऊ. एकदा हेड पडेल आणि एकदा टेल पडेल. म्हणजे हेड म्हणजे काय? तर छापा आणि टेल म्हणजे काय? तर काटा. हे तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आता दोन नाणे फेकले असतात. आता एन ऑफ एस घडलेली घटना किती? 2. एन ऑफ एस किती? तर 2. त्याच्यानंतर दोन नाणे फेकली असता. आता 2 नाणे फेकली असता एन ऑफ एस किती पडेल? एन ऑफ एस पडेल 4. मग 4 ते कसे बघूया. काय पडेल? हेड 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 टेल. एकदा टेल हेड त्याच्यानंतर दोन्ही टेल म्हणजे दोन्ही छापे, एक छापा एक काटा एक छापा आणि दोन्ही काटे. म्हणजे एन ऑफ एस किती झाले? 4 झाले. हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे पोलीस भरतीला. त्याच्यानंतर असंच 3 नाणे फेकले असता काय करायचं? 3 येऊ 4 येऊ काय करायचं? 2चा क्यूब 2चा काय करायचा? क्यूब करायचा. किंवा 4 विचारते तुम्ही तर काय करायचं? 2 हे 4 वेळेस लिहायचे आणि तेवढे तुमचे
घडलेली घटना तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर एक फासा फेकला असता म्हणजे तुम्हाला फाशाचं उदाहरण तुम्हाला येते कधी कधी. आता फासा, त्या फाशावर नेहमी काय असतात, फाशावर नेहमी 6 अंक असतात. कोणकोणते असतात ते बघा. 1 2 3 4 5 6 हे काय झाले तुमचे फाशावरले अंक. आता फाशावरले अंक झाल्यानंतर तुम्हाला जर विचारलं एक फासा फेकला असता सम संख्या पडण्याची शक्यता किती आहे, सम संख्या कोणत्या 2 4 6. म्हणजे तुम्ही काय करता, एन ऑफ ई म्हणजे सम संख्येचं पण उदाहरण घेऊ. एक फासा फेकला असता सम संख्या पडण्याची शक्यता किती आहे, तर आपलं सूत्र काय, एन ऑफ ई अपॉन एन ऑफ एस. तर मग काय करायचं, घटना एन ऑफ ई म्हणजे काय आपलं घटना घडण्याची शक्यता. मग घटना घडण्याची शक्यता म्हणजे आपण विचार काय सम, मग सम संख्या किती 2 4 6 म्हणजे किती झाल्या 3. मग 3 आपण काय लिहू अंशामध्ये लिहू. आणि एन ऑफ एस, एन ऑफ म्हणजे काय घडलेली घटना. आता घडलेली घटना कोणती आपली, एन ऑफ एस आपल्याला किती भेटलेलं आहे 6 भेटलेलं आहे. मग एन ऑफ एस किती घेणार आपण 6 छेद घेणार बघा. मग काय 1/2 हे झालं तुमचं उत्तर. एक फासा फेकला असता सम संख्या पडण्याची शक्यता किती आहे, तर किती 1/2 झालं तुमचं उत्तर. तुम्हाला विचारलं पर्सेंटेज मध्ये तर काय करायचं, कोण लिहायला 100 करायचं. हे झालं तुमचं, यामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे झालं तुमचं उत्तर. म्हणजे असंच. आणि त्याच्यानंतर 2 फासे फेकले असतात, जर 2 फासे फेकले असतात काय करायचं, पहिला आपल्याला काय भेटलेलं आहे एन ऑफ एस किती भेटलेलं आहे, एक फासा फेकला असता 6. मग काय करायचं, दोन जर विचारलं तर 2 फासे फेकले असतात तर काय करायचं 6 चा स्क्वेअर करायचा. 6 चा स्क्वेअर किती 36. मग तो कसा, तर बघा काय करायचं, आपला पहिला होता काय एक फासा. पहिले एक फाशाचं बघू आपण. एक फासा फेकला असता 3 4 5 6 म्हणजे काय झालं आपलं एक फासा फेकला असता एन ऑफ एस किती भेटले आपल्याला 6 भेटले. आता 2 फासे फेकले असतात, 2 फासे फेकले असतात तर काय करायचं, हा एक घ्यायचा, त्याच्या समोर सर्व अंक जेवढे तेवढे लिहून घ्यायचे. 1/, पहिला काय घ्यायचं 1 1 घ्यायचा, त्याच्यानंतर 1 2 घ्यायचा, त्याच्यानंतर 1 3 घ्यायचा, 4 घ्यायचा, 5 घ्यायचा, त्यानंतर परत 2 घ्यायचे, त्यासोबत 1 घ्यायचा. म्हणजे असे तुम्हाला किती भेटतील एन ऑफ एस अपॉन एन ऑफ एस 36 म्हणजे काय भेटतील 36 भेटतील. मित्रांनो याच्यानंतर आपण सर्व उदाहरणे बघणार आहोत. एक फासा फेकला असता, 1 नाणे फेकले असता, 2 नाणे फेकले असता, यावर आपण उदाहरण नंतरच्या पार्ट मध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.